नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। लाडकी बहीण KYCची दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे। ज्या महिलांनी याच्या अगोदर KYC केली होती, KYC मध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याची सरकारच्या वतीने ही शेवटची संधी आहे। 31 मार्च 2026च्या अगोदर आपल्याला ही सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे। KYC कशा पद्धतीमध्ये करायची या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे। सर्वात प्रथम आपण Google Chromeवर यायचे। इथे आपण सर्च करणार लाडकी बहीण KYC। सर्च केल्यानंतर आपल्या समोर असं इंटरफेस ओपन होईल, माझी लाडकी बहीण योजना। त्याच्यावर आपण क्लिक करूयात। क्लिक केल्यानंतर ही KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। यावर आपण क्लिक करूयात। क्लिक केल्याच्या नंतर पुढे आपल्याला इथे जे लाभार्थी असतील त्यांचं संपूर्ण आधार क्रमांक व्यवस्थित पद्धतीमध्ये आपल्याला टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपण खाली जो कॅप्चा कोड दिसतोय तो पूर्णपणे व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचा आहे। टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला OTPचा पेज ओपन होईल। जी OTP आपल्या मोबाईलवर आली असेल ती संपूर्णपणे आपण इथे व्यवस्थित टाकायची आहे। कधी OTP लवकर येते, कधी लेट येते। जर लेट आली तर आपण वाट बघायची आहे। आल्यानंतर इथे व्यवस्थित आपण ती OTP टाकायची आहे। OTP टाकल्यानंतर खाली जो आपल्याला सबमिट करा असा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दोन प्रश्न दिसतील, ते दोन्ही प्रश्न नीट वाचायचे आहेत आणि त्यांचं दोघांचंही उत्तर नाही द्यायचं आहे। त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा कुठल्याही शासनाच्या संस्थेमध्ये गव्हर्नमेंट संस्थेमध्ये कामाला नाही आहे, सरकारी कार्यालयामध्ये कार्यरत नाही की म्हणजे कामाला नाही। ते झाल्याच्या नंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करा व आपली KYC पूर्णपणे झालेली आहे। व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।